मीत पण मॉमला कारण काय सांगितलं असतं? हे बरं दिसते का की मी सांगते म्हणून तुम्ही तिला इन्व्हाइट नाही करणार? असू दे, मॉमची इच्छा आहे ना तिला बोलावण्याची, मग येऊ देत तिला, चालेल मला. जानू तोंड बारीक करत बोलली. जान, आर यू शुअर? त्याने पुन्हा विचारलं. येस, आय एम शुअर. ती बोलली तसा तो ओके बोलला आणि मग त्यांची गाडी ऑफिसच्या दिशेने निघाली. आता दोघेही ऑफिसमध्ये पोहोचले होते. जानू तिच्या डेस्कवर तर अमित त्याच्या केबिनमध्ये होता. रॉनी, नवीन PA साठी इंटरव्ह्यूज कधी अरेंज करणार आहेस तू? सगळं तुलाच करावं लागतं. तुझी किती दगदग होते त्यामुळे. अमित त्याला बोलला. जरी तो त्याचा बॉस होता तरी त्याला काळजी वाटत होती त्याची. बॉस, इंटरव्ह्यू लवकरच अरेंज करणार आहे. त्यावर काम चालू आहे. अँड यू डोंट वरी, माझी काही दगदग नाही होत. आय मॅनेज एव्हरीथिंग. थँक यू फॉर युअर कन्सर्न. रॉनी बोलला. त्यावर अमितने सुद्धा मान हलवली. मॅ कम इन? बाहेरून सानिकाने नॉक करून विचारलं. अरे सानू? उप्स. त्याला जानूचा डायलॉग आठवला. जानू नाही, सानू म्हणायचं आहे का तुम्हाला? बिचारा, लगेच त्याने त्याचे शब्द फिरवले. अरे सानिका, प्लीज कम. यू डोंट नीड परमिशन. तो बोलला तशी ती हसून आत आली. गुड मॉर्निंग, ती बोलली. व्हेरी गुड मॉर्निंग. आज दुसराच दिवस आहे आणि तू इतक्या लवकर आलीस ऑफिसला. गुड हां, अमित बोलला. थँक्स, पण मला स्वतःला ॲक्युरेसी आवडते, म्हणून मी सगळ्या गोष्टीत ॲक्युरेट असते, ती बोलली. दॅट्स गुड, अमित पण बोलला. सानिका, आज साईटवर जायचं आहे. मी सगळी अरेंजमेंट करून ठेवली आहे. तू रेडी आहेस ना जायला? अमितने विचारलं. येस, ऑफकोर्स. मी तुला आत्ताच सांगितलं ना, मी माझ्या कामाच्या बाबतीत खूप ॲक्युरेट असते, सानिका बढाया मारत बोलली. ओके देन, गुड. रॉनी, आज मॅडमला साईटवर घेऊन जा आणि तिथलं सगळं काम डीपली दाखवा त्यांना, अमित बोलला. रॉनीसोबत जायचं आहे मला? तिने विचारलं. तिला वाटलं होतं तिला अमितसोबत जायचं आहे, म्हणून ती खूप खुश होती. पण जावं मात्र रॉनीसोबत लागणार होतं, म्हणून आता ती रागानेच रॉनीकडे पाहत होती. पण अमित, तू आलास तर बरं झालं असतं, म्हणजे मी तुझ्यासोबत कम्फर्टेबल असते ना. सो, ती बोलली. अगं डोंट वरी, रॉनी इज अ जंटलमॅन. तुला कसलाच त्रास होणार नाही. तो तुला सगळं नीट समजावेन. माझा खूप जुना आणि भरवशाचा माणूस आहे तो, अमित हसून बोलला. पण अमित, तिचा चेहरा आता जास्तच पडला होता, पण तिने तसं दाखवलं नाही त्याला ती नॉर्मलच वाटत होती. हे बघ सानिका, मी प्रत्येक कामात तुझ्यासोबत नाही येऊ शकत. माझ्या दुसऱ्या पण प्रिऑरिटीज आहेत, त्या मला बघाव्या लागतात आणि ह्याची आयडिया मी मिस्टर सिंघानी यांना आधीच दिली आहे, अमित बोलला. ओ, इट्स ओके अमित, काही हरकत नाही आहे. मी जाईन ना रॉनीसोबत, सानिका आता कसंनुसं हसत बोलली. ओके, अमित पण हसून बोलला. दुपारी लंच ब्रेकमध्ये प्रीती आणि जानू कॅन्टीनमध्ये बसल्या होत्या. हे प्रीती, काय मग होळी खेळणार आहेस ना? जानूने विचारलं. हो अगं, सगळे फ्रेंड्स मिळून आम्ही बाहेर जायचा प्लॅन केला आहे आणि तिथेच होळी पण सेलिब्रेट करणार आहोत. कॉलेजचे फ्रेंड्स आहेत माझे. तुला पण मी सांगणार होते, पण तुझं काय बाबा, आमच्या बॉससोबत आधीच प्लॅन फिक्स्ड असेल ना, म्हणून काही बोलले नाही मी, प्रीती बोलली. अगं असं काही नाही, आमच्या घरीच सेलिब्रेशन असणार आहे. मी तुला त्यासाठीच इन्व्हाइट करणार होते, म्हणून विचारलं. पण आता तुझा प्लॅन झाला आहे तर तू जा, एन्जॉय, जानू बोलली. हे थँक्स डिअर. आत्ता नाही जमणार, पण नेक्स्ट इयर नक्कीच येईन मी, प्रॉमिस, प्रीती बोलली. तशी जानूने पण होमध्ये मान हलवली. दुपारी लंचनंतर मिस्टर सूरज सिंघानी या राज्याध्यक्ष ग्रुपच्या ऑफिसमध्ये आले. ते अमितच्या केबिनमध्येच होते. सानिका पण होती. त्यांचं थोडंफार डिस्कशन झालं आणि मग अमितने इंटरकॉमवरून कॉल करून जानूला आत बोलावलं. तसं जानू आत आली. मिस्टर सिंघानिया, मीट माय वाईफ जान्हवी, अमित बोलला. तसं सूरज सिंघानियाने जानूला हॅलो केलं. जानूने पण हात जोडून त्यांना ग्रीट केलं. मला सानिका बोलली होती तुमच्याबद्दल. नाईस टू मीट यू मिसेस राज्याध्यक्ष, सूरज सिंघानिया बोलले. तशी जानू पण हसली. मग अमितने तिला काहीतरी इशारा केला. तशी ती पुढे आली आणि अमितच्या बाजूला जाऊन उभी राहिली.
मिस्टर अँड मिसेस सिंघानिया, उद्या रात्री आमच्या घरी होलिका दहनाचा कार्यक्रम आहे आणि परवा रंगोत्सव मनवणार आहोत आम्ही. तरी मी माझ्या कुटुंबाकडून तुम्हा दोघांनाही आमच्या घरी हा उत्सव साजरा करण्यासाठी येण्याचे निमंत्रण देते. प्लीज तुम्ही आलात तर आम्हाला बरं वाटेल. जानू बोलली तसे सूरज सिंघानिया सानिकाकडे पाहू लागले. सानिका तर भलतीच खुश झाली होती. तिला तर तेच हवं होतं. थँक्यू मिसेस राज्याध्यक्ष. ॲक्च्युली परवा मला रंग खेळायला नाही जमणार, पण सानिका तुम्हाला जॉईन होईल. पण उद्या होलिका दहनाला आम्ही दोघे नक्कीच येऊ. सूरज सिंघानिया बोलले तशी जानूने अमितकडे पाहून स्माईल केलं. थँक्यू सो मच. भेटू मग उद्या, जानू बोलली आणि बाहेर निघून गेली. बघता बघता होळीचा दिवस आला. आज जानू ऑफिसमधून लवकरच घरी आली होती. आज देवीसाठी नैवेद्याच्या पुरणपोळीचा बेत होता, ज्या मॉमसोबत ती बनवणार होती. पुरणपोळ्या बनवून झाल्या होत्या. खूपच घमघमाट सुटला होता घरात पुरणपोळीचा. आ हा हा. जानू तू आता जा आणि रेडी हो, मॉम बोलल्या. पण मॉम हे अजून आले नाहीत, जानू तोंड बारीक करत बोलली. अगं येईल तो. तू फोन केला होता का त्याला, मॉमने विचारलं. हो मॉम केला होता, पण त्यांनी नाही घेतला. मीटिंगमध्ये आहेत असा मेसेज आला होता त्यांचा, जानू बोलली. अगं मग येईल तो. तू जा बघू, तुझं आटोपून घे. तो काय आल्यावर लगेच रेडी होईल. आपल्या बायकांना वेळ लागतो तयार व्हायला, मॉम बोलल्या. त्यावर जानूने मान हलवली आणि ती तिच्या रूममध्ये निघून गेली. जानू आता फ्रेश झाली आणि ती तिचं आवरू लागली. तिने छान ग्रीन कलरची काठापदराची साडी नेसली, ज्याचा पदर रेड कलरचा होता. त्यावर स्लीवलेस ब्लाऊज घातला होता. केस अंबाडा बांधून त्यामध्ये गजरा माळला होता. कानात झुमके, गळा भरून दागिने घातले होते आज. हातात हिरव्या बांगड्या, भांगेत सिंदूर, नाकात नथ. अगदी दृष्ट लागावी अशी दिसत होती ती. ती स्वतःचंच रूप आरशात न्याहाळत होती. तिचा मीत तिला बघेल तेव्हा नक्कीच क्लीन बोल्ड होईल असंच तिला वाटत होतं. म्हणून तिची नजर सतत डोअरकडे जात होती. पण तिची प्रतीक्षा आता संपली होती, कारण दार उघडून तो आत आला होता. ती तशीच आरशासमोर उभी होती, पण तो मात्र तिचं ते आरशातलं रूप पाहून जागीच थिसला. तो हळूहळू तिच्या जवळ गेला. जानू, ओ माय गॉड, यू लुक सो प्रिटी डिअर, तो बोलला आणि त्याने तिला मागूनच मिठीत घेतलं आणि तिच्या गालावर गाल घासला. आता आरशात दोघांचंही प्रतिबिंब दिसत होतं. नजर ना लगे मेरे चांद को. त्याने हलकेच तिच्या डोळ्यातलं काजळ बोटावर घेतलं आणि तिच्या कानामागे लावलं. तशी वळून तिने त्याला मिठी मारली. छान, किती सुंदर दिसते तू आज. असं वाटतं नवीन नवीन लग्न करून आत्ताच गृहप्रवेश करून आली आहे, तो बोलला. तसं अजूनच तिला लाजायला होत होतं. मीत, माझी स्तुती करून झाली असेल तर तुम्ही पण लवकर रेडी व्हा, म्हणजे मग मला पण तुमची स्तुती करता येईल, ती बोलली. तसा तो गालातच हसला. ओके स्वीटहार्ट, ॲज यू से, तो बोलला आणि बाथरूममध्ये फ्रेश व्हायला गेला. आता तो फ्रेश होऊन बाहेर आला होता. जान, घरात पुरणपोळीचा नुसता घमघमाट सुटलाय. वाव, तो बोलला. फक्त घमघमाटानेच पोट भरा तुम्ही, खाणार तर नाहीत ना, ती हसून बोलली. अरे वा, का खाणार का नाही मी, त्याने विचारलं. तुमचं डाएट आहे ना म्हणून, ती बोलली. एक दिवस चीट डे असतो जान, आणि आत्ता माझ्या लाडक्या बायकोने एवढी मेहनत करून पुरणपोळी बनवली आहे, तर मी खाणार नाही असं होईल का, तो तिला जवळ घेत बोलला. तशी हसली ती. आता लवकर तयार व्हा, सगळे वाट पाहत असतील आपली खाली. तो अजून तिला सोडत नव्हता म्हणून तीच बोलली. हो हो, एवढी काय खाई आहे जान, मला तुला डोळे भरून बघू तरी ते, इतकी सुंदर दिसतेस आज. कधी एकदा पूजा संपते असं झालंय मला. माझा तर कंट्रोल सुटत चाललाय स्वतःवरचा, तो एकदम सिडेक्टिव्ह आवाजात बोलला. तशी ती नखशिखांत शहारली. तुमचं ना काहीतरीच, खूप आगाऊ झाले आहात तुम्ही, सोडा मला आणि खाली या पटकन, ती नजर चोरतच बोलली आणि हसतच पटकन तिथून पळून गेली. तो मात्र तिला जाताना पाहून गालातच हसला. आता तो पण खाली आला होता. त्याने पण तिला मॅचिंग असा बॉटल ग्रीन कलरचा कुर्ता घातला होता. त्याचे स्लीव्ज थोडे फोल्ड केले होते. एकदम रुबाबदार दिसत होता तो. मॉम आणि जानू आरतीचं ताट रेडी करत होत्या. तोच त्यांना तो किचनमध्ये येताना दिसला.
तो येऊन जानूच्या बाजूला उभा राहिला. जानू तर त्याला बघतच राहिली होती. खूपच अट्रॅक्टिव्ह दिसत होता तो. त्याने मात्र एक भुवई उंचावून तिच्याकडे पाहिलं. मॉम, बघ आहोत की नाही आम्ही मेड फॉर इच अदर. तो बोलला तशी मॉम पण हसली. हो रे माझ्या राजा, अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा शोभतोय दोघांचाही. माझीच नजर नको लागायला. थांब, म्हणत त्यांनी त्यांच्या डोळ्यातलं थोडं काजळ त्या दोघांच्याही कानामागे लावलं आणि दोघांच्याही चेहऱ्यावरून बोटं फिरवली. त्यावर जानू आणि अमित दोघेही एकमेकांकडे पाहून हसले. आता ते घराच्या बाहेरच्या लॉनमध्ये आले होते. तिथे होळी पूजेसाठी सगळी तयारी केली होती. घरातले सगळे तिथे जमले होते. इतक्यात सूरज आणि सानिया सिंघानिया दोघे आत येताना दिसले. तसं अमितने जाऊन त्यांना रिसीव्ह केलं. आता तो त्यांना घेऊन आत आला. सगळ्यांना भेटून मग सगळे पूजेची तयारी करू लागले. मॉमने सानिकासाठी वेगळं ताट रेडी केलं होतं. ते त्यांनी तिच्या हातात दिलं. आधी अमित जानूने जोडीने पूजा केली आणि मग होळीच्या भोवती प्रदक्षिणा घालून त्यांनी नमस्कार केला आणि आशीर्वाद घेतले. पण त्यांना तसं एकत्र पाहून सानिकाचा मात्र चळफळाट होत होता. त्यांचं हसून बोलणं, सोबत पूजा करणं, प्रदक्षिणा घालताना अमितने जानूला सावरणं, तिची साडी सांभाळणं, तिची काळजी घेणं, सगळं कुठे ना कुठे सानिकाला खटकत होतं. सानिका, आता तुम्ही या पूजा करायला. मॉम बोलल्या तशी सानिका तिच्या विचारातून बाहेर आली आणि कसंनुसं स्माईल देत मॉमकडे पाहू लागली. मग त्या दोघांनीही पूजा केली आणि होळीचे आशीर्वाद घेतले. थोड्या वेळाने होलिका दहनाचा कार्यक्रम पार पाडला गेला आणि मग सगळ्यांची जेवणं पण आटोपली. ओके मिस्टर राज्याध्यक्ष, आता आम्ही निघतो, सूरज सिंघानिया बोलले. अरे आज थांबा ना तुम्ही, उद्या रंग पण खेळणार आहेत, मॉम आणि डॅड पण बोलले. नो मॅम, मी आधीच सांगितले उद्या मला नाही जमणार, पण सानिका येईल ना, ती असेल तुमच्यासोबत, सूरज बोलले. ओके चालेल, पण तुम्ही थांबले असते तर अजून बरं वाटलं असतं, मॉम बोलल्या. नक्कीच आवडलं असतं मला थांबायला, पण उद्या एक अर्जंट काम आहे, ते करावंच लागेल, सूरज बोलले. तशी मॉम डॅड पण ओके बोलले. पण सानिकाची जायची अजिबात इच्छा नव्हती. पण सूरज पुढे तिचं काहीच चालणार नव्हतं, म्हणून निघावंच लागलं तिला. आता सूरज आणि सानिया दोघेही घरी जाण्यास निघाले होते. मॉमने त्यांना डब्बा भरून पुरणपोळी दिल्या. सूरज पण खूप खुश झाले. जान, तुम्हाला पुरणपोळी का नाही वाढली, त्याने बेडरूममध्ये शिरताच विचारलं. त्याला खूप राग आलेला तिचा, कारण सगळ्यांच्या समोर मला तुम्हाला पुरणपोळी भरवताना ऑकवर्ड वाटलं असतं ना, म्हणून, ती बोलली आणि त्याच्या तोंडाजवळ पुरणपोळीचा एक घास नेला. तसा तो मात्र शॉकच झाला आणि ती लाजली. इट्स यम्मी, त्याने त्या घासाचा डोळे मिटतच आस्वाद घेतला आणि बोलला तो. थँक्स जान, तो बोलला तशी हसली ती. चला, आता पूजा पण झाली आहे आणि माझा चान पण माझ्याजवळ आहे, अजून कंट्रोल नाही होत आहे आता मला, तो तिला डोळा मारत बोलला. तसा तिच्या पोटातच गोळा आला. नाही हमीद, ती तिथून पळून जाऊ लागली, पण त्याने तिचा पदर पकडला आणि तिला स्वतःजवळ ओढलं. अजून किती पळणार आहेस जानेमन, तुला यायचं तर माझ्या मिठीतच आहे, तो तिच्या खांद्यावर किस करत बोलला. सोडा मला मीत, चेंज करायचंय मला, ती बोलली. मी करून देतो चेंज. आज असं करूया का की मी तुझे कपडे चेंज करून देतो आणि तू माझे कर, तो खूपच मिश्किलपणे बोलला. पण तिचा मात्र श्वासच अडकला. नाही हां, मी माझं करेन, तुम्ही सोडा पाहू मला, उद्या लवकर पण उठायचंय, ती मुद्दाम भावखात बोलली. छान, हे सगळं तुला पण खूप आवडतं, पण उगीच तुला भाव खायचा असतो ना, तो तिला चिडवत बोलला. तसा तिचा नाकाचा शेंडा लाल झाला आणि ती डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहू लागली. सोडा मला, ती चिडतच तिचा पदर त्याच्या हातातून सोडवू लागली. पण त्या झटापटीत तिच्या पदराची पिन तुटली आणि पदरच खाली पडला. तशी ती स्तब्ध झाली. तिला काही सुचत नव्हतं आणि तो तर तिला तसं पाहून पुरता आपटला होता. समोरून दिसणारा तिचा तो खोल गळा, तिचं फ्लॅट सपाट गोरपान पोट त्याला वेड लावत होतं. तिने तर डोळे कच्च मिटून घेतले होते, कारण त्याची नजर तिचा जीव घेत होती. ऊर तर खूप वर खाली होत होतं, त्याचे पेशन्स तर कधीच संपले होते.
त्याने झपकन तिला स्वतःजवळ ओढलं आणि उचलून बेडवर घेतलं. तशी हसली ती. सगळ्या लाईट्स ऑफ केल्या त्याने. धुळवड तर उद्या होती, पण तो मात्र आजच तिला त्याच्या प्रेमाच्या रंगात भिजवू लागला होता. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.